ठीक आहे का? लक्ष द्या. स्वायत्त चेता संस्था. ओके, काल आपण परिघीय आणि मध्यवर्ती दोन्ही चेता संस्था शिकलो. त्यामध्ये आपण मेंदू, मेरुरज्जू अँड देन चेता संस्था किंवा चेतापेशी कशा प्रकारच्या असतात, शरीरामध्ये कशा पसरलेल्या असतात आणि कशा प्रकारे कार्य करतात, विद्युत संवेग कशा प्रकारे निर्माण करतात हे पाहिलं होतं. आणि या सर्व गोष्टीचा संबंध मेंदूशी आहे. या सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचं काम मेंदू करते. निरीक्षण करण्याचं, समन्वय राखण्याचं काम कोण करते? आपण मानवी समन्वय संस्था शिकत आहोत. मानवी समन्वय कशा प्रकारे, शरीराचे समन्वय, माणसाच्या जीवनाचे समन्वय कशा प्रकारे राखल्या जाते, दोन गोष्टी द्वारे राखल्या जाते. एक म्हटलं तर चेता संस्था, दुसरं म्हटलं तर रासायनिक किंवा एखाद्या रसायनाद्वारे शरीरात निर्माण होणारं, शरीरात स्त्रावल्या जाणारं रसायन, याद्वारे मानवाचं जे काही शरीर आहे, माणसाचं जीवन आहे, याचा समन्वय राखला जाते. बरोबर आहे. त्यातला सर्वात महत्त्वपूर्ण घटक असते मेंदू. मेंदूद्वारे संरक्षण केलं जाते किंवा मग काय केलं जाते तर समन्वय राखला जाते. मेंदू, मेरुरज्जू, चेता संस्था हे सर्व पाहिलं. त्यानंतर शेवटची आली होती आपली स्वायत्त चेता संस्था. कुठली? आता स्वायत्त चेता संस्था म्हणजे काय होते तर स्वायत्त चेता संस्था म्हणजे ज्यावर कोणाचंही नियंत्रण नसते, त्यांच्यावर नियंत्रण असते आणि ते स्वतःपुरतं काम स्वतः करू शकतात, स्वतःचं काम स्वतः करू शकतात. त्यांच्यावर कुठल्याच प्रकारचं नियंत्रण नसते, कुठल्याच प्रकारचं नियंत्रण नसते. त्यामध्ये जर आपण महत्त्वपूर्ण घटक जर लक्षात घेतले तर त्यामध्ये असते आपलं फुफ्फुस. काय असते? फुफ्फुस. काय म्हणतात इंग्लिशमध्ये? लंग्स म्हणतात. नमकी म्हणजे मी पद्धतशीर सांगत जा, मला काही येत नाही. ओके, मी तुमच्या भरोशावर आहो. काय म्हणतात? फुफ्फुस आले. बर, ठीक आहे. आणि दुसरं असते हार्ट. हार्ट, दिल, दिल 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 रे, हृदय आहे की नाही, ते असते आहे की नाही. आकार कसा असते हृदयाचा? असं असते की मग कसं काय? तुम्हीच तर काढत असता लोक. असंच असते, असं नसते काय? मग कायले म्हणता तुम्ही? हृदय आणि दिल कायले म्हणता काय तुम्ही? हे असं जर नसते तर मग कायले म्हणता तुम्ही? अबे काय काय होई हे? काही तर सांगा. दिल दिल हम दिल दे चुके सनम. काही बावळटपणा आहे, रिकाम्या गोष्टी, असं काही नसते. आज आपण बघू मुळात हृदय कसं असते, ज्याला तुम्ही म्हणता की नाही हृदयाला काय काय म्हणतात, संकल्पना आपापल्या बरोबर लक्षात ठेवा आहे की नाही. तर लक्षात ठेवायचं वेगवेगळं. सो ते तसं नसते. आता आजपासून याच्यानंतर जर तुम्हाला असं सिम्बॉल ऑफ लव्ह दाखवायचं असेल तर मग पूर्णची पूर्ण हार्टची आकृती काढून पाडायची. हे असं नाही, समजत आहे की तुम्हाला काय म्हणतं? लक्षात. असे कोणत्याच प्रकारचा आपल्या शरीरात असा घटकच नाही आहे. असा आपल्या शरीरात घटक अवयवच नाही. हा जवळपास जुळत असेल बा, थोड्याफार प्रमाणात जुळत असेल, पण असा एक्झॅक्ट असा घटकच नाही आहे शरीरात कुठेच आपल्या बॉडीमध्ये. तुम्ही जे काही भामटेपणा करता लोक, तर असं काही नाही. लक्षात ठेवायचं बरोबर. ठीक आहे, पाहिजे बरोबर. तर आपण ते पाहू. ओके, सिम्बॉल ऑफ लव जे असते हे हार्ट, हे लाल कलरचं असते. आता हृदय मुळात लाल कलरचं नसते. हृदय लाल कलरचं नसते. आता तुम्ही कोणाच्या मतानं बोलून राहिले हे आपल्याला काही माहिती. कोण होय भामटा तुम्हाला शिकविणारा? लाल कलरचं हृदय, अशा प्रकारचं हृदय असते असं काही माहित नाही आपल्याला. पण भेटला घेतला तर माझ्याजवळ घेऊन या, आपण पाहू आहे की नाही. हृदयाचा सामान्य आकार त्रिकोणाकृती असते. सामान्य आकार हृदयाचा कसा असते? त्रिकोणाकृती असते. हृदय शरीरात कुठे असते? स्वायत्त चेता संस्था. त्यामध्ये श्वसन प्रक्रिया कशा प्रकारची होते शरीरातील, मानवी शरीरातील, आणि रक्तभिसरण
रक्त शुद्धीकरण, रक्ताचं पूर्ण शरीरात वहन हे कशा प्रकारे होते हे सर्व पाहायचं आहे. बरोबर आहे की नाही? पाहू बघ, पाहायचं, लक्ष ठेवत राहा. केस होते असा असते माणूस, असा काय असते, नाक गीत लय चढचढ झालं असेल तर त्याला थोडस चपट का, टेन्शन काय घ्यायचं नाही, टेन्शन लेणे का. ठीक आहे, हा माणूस आहे, हे वय तोंड बाबूरे आणि हे वय नाक. हे वरचं नाक, चित्रकला शिकवलं, आणि हे वय तोंड. दोन्ही घटक वेगवेगळे आहेत, पण पुढे एका ठिकाणी ते दोन्ही घटक एकत्र येतात. काय होतात? एकत्र येतात ते दोन्ही घटक, याला म्हणतात ग्रसनी. इट्स कॉल्ड ग्रसनी. ग्रसनी काय म्हणतात त्याला? याच्या पुढे आल्यानंतर इथे असते हे काय होय, ओ काय होय, कंठ. कंठ काय होय? कंठ होय. व्हेरी गुड. ठीक आहे, येथून पुढे आता पाहिजे, मी काढतो आकृती आता एक. हे जे झाडाचे पानं दिसून राहिले तुम्हाला, हे झाडाचे पानं आहे. आता इथे हे वय काय वय? इट्स कॉल्ड दिल. दिलवाले हृदय. हृदय काय वय? हे हृदय वय. हृदय याला असे बाण असतात असते काय हो, ते बाणव म्हणजे ते सांगतो ना, काळजी काय करतो. बाणव म्हणजे काय वय ते सांगतो, काळजी नाही करायची. असं असते हृदय. हे वय फुफ्फुस. दोन दिसू राहिले तुम्हाला, लंग्स तुमचे, लंग्स, फुफ्फुस, आणि याच्या मधात असते हृदय. दोन्हीच्या मधात काय असते? आता आपण शिकलोय की हृदय हे मानवी शरीराच्या कोणत्या साईडला असते, पण ते एक्झॅक्ट डाव्या साईडला कुठंच नसते, थोड्या फार प्रमाणात डाव्या साईडला सरकलेलं असतं. हृदय एक्झॅक्ट एकदम डाव्या साईडला असं काही नाही, येथेच असते, परंतु ते थोडं डाव्या साईडला सरकलेलं असते. म्हणून आपण म्हणतो की हृदय हे शरीराच्या डाव्या साईडला असते. परंतु हृदय हे एक्झॅक्ट आपण जर सामान्यतः विचार केला तर येथे जवळपास शरीराच्या या भागात असते, आणि शरीराचा जर पुढचा मागचा असा जर भाग लक्षात घेतला तर मागच्या साईडला असते. धगधग धगधग ऐकू येते का इथे तुम्हाला? हृदय हृदय नाही, रिकाम्या गोष्टी नका का. हे इथे जे तुम्हाला धगधग 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 ऐकू येते की नाही, ते हृदय नव्हे, ते काय होय? हे वय हे ऐकी नाही. हृदय हे शरीराच्या मागच्या बाजूला असते, पाठीच्या कण्याच्या पाशी असते. बाबूरे पाहिजा काय म्हणत आहो मी तुम्हाला, फक्त एवढंच की आपल्याला मागच्या साईडला यासाठी दिवस दाखवल्या जात नाही की मागून असते पाठीचा कणा. मागून काय असते? ऑपरेशनही झाले, हृदय प्रत्यारोपणाची क्रियाही झाली, तर ते फ्रंट साईडनेच केली जाते, बिकॉज
या साईडने आपण हृदय आरामाने बाहेर काढू शकतो, या साईडने आपण त्याच्यावर शस्त्रक्रिया चांगल्या प्रकारे करू शकतो. मागून पाठीचा कणा असल्या कारणाने आपण शस्त्रक्रिया करू शकत नाही. आता हे जे फुफ्फुस आहे, ह्या मधातला पाठीचा कणा असते, बरोबर आहे, आणि याच्यावर अशा प्रकारच्या बाबू पायजा हे होत आपल्या हड्ड्या, हाड होत रे, असा एक पिंजरा असते. फुफ्फुसावर काय असते, कशासाठी, त्याला कुठली बाहेरून इजा पोचू नये याच्यासाठी याच्यावर काय असते, पिंजरा असते फ्रंट साईडला, आणि बॅक साईडला पूर्ण झापडा असतात दरवाजासारख्या. बॅक साईडला तुम्ही अशा हड्ड्या बाहेर निघते, माहिती का तुम्हाला, असं केलं निघते बाहेर, हो तेच होईल, याला संरक्षण म्हणून दिलेलं असते. फ्रंट साईडला असतात हाडं, ठीक आहे, लक्षात ठेवा. पाहिजे बरोबर, हे बेसिक गोष्ट झाली याच्यातली. आणि यांच्या दोघांच्या दरम्यान असते हड. काय असते, आता काढू आपण हडची प्रत्यक्षात आकृती, कारण आपल्याला रक्त विसरण, श्वासोच्छ्वास दोन्ही गोष्टी समजायच्या आहेत. लक्षात ठेवा, हे असंच राहू द्या. हे आहे हृदय. काय आहे, हृदय. असं असते माणसाचं हृदय, मनुष्याचं हृदय असते रे भाऊ. पाहिजा, आणि अशा प्रकारे त्या हृदयाचे दोन भाग झालेले असतात. संकल्पना पेपरला येतील, जेवढं काही सांगतो ते पद्धतशीर समजून घ्या, पेपरला आलेलं आहे, लक्षात ठेवा. पद्धतशीर दोन भाग झालेले आहे, एक असते उजवा कप्पा आणि दुसरं असते डावा कप्पा. हृदयाचे दोन भाग मानवी शरीराच्या, एक उजवा कप्पा, हा से उजवा मित्रों, इज इट राइट और रॉन्ग, लेफ्ट राइट, हा नाही समजलं पाहिजे मी कुठे उभा, बरोबर आहे की नाही. समजा सपोज हे माझं हृदय आहे, कोणची बाजू उजवी, हे बाजू उजवी ना, आणि ही बाजू, समजले पाहिजे संकल्पना, पुढे खूप भारी जाणार आहे. लक्षात, ही उजवी बाजू आहे, कुठली बाजू, राईट आहे, हे बाजू, ही बाजू लेफ्ट आहे, कोणची आहे, लेफ्ट, ही बाजू लेफ्ट आहे, ही बाजू राईट आहे, उजवी बाजू डावी बाजू. तेथे पेपर मध्ये गेल्यानंतर पहिले कन्फ्युजन हे होते की उजवी कोणची आहे डावी कोणची आहे, कारण आपण पेपर असते असा ठेवलेला, आपण असतो अपोजिट अँगल मध्ये असतो दोघे जण, आहे की नाही. आपली जी उजवी असते ती त्याची डावी असते, त्याची जी डावी असते ती आपली उजवी असते, असं कन्फ्युजन होऊ नाही. पेपर सारखा पडून पाहायचा, पेपर सर का आपलं तोंड जिकडे तिकडेच पेपरचं तोंड करायचं. लक्षात येत आहे काय म्हणतो मी, त्या पद्धतीने चालायचं. ठीक आहे, आता जे काही उजवी बाजू आहे आणि जे काही डावी बाजू आहे याकडे लक्ष ठेवायचं की उजवी जी बाजू आहे पूर्णची पूर्ण मानवी शरीराची उजवी बाजू जी असते किंवा मानवी शरीरातील हृदयाची जी उजवी बाजू असते तेथे अशुद्ध रक्त असते पूर्णपणे. काय असते, हो अशुद्ध रक्त म्हणजे कोणतं रक्त, ऑक्सिजन विरहित रक्त, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नसते, इट्स कॉल्ड अशुद्ध रक्त. ओके, उजवी बाजू. आणि डावी बाजू जी असते हे असते पूर्णची पूर्ण शुद्ध रक्ताची बाजू. कुठली बाजू, शुद्ध रक्ताची बाजू. पाहिजे आता लक्षात ठेव जा, शुद्ध रक्त अशुद्ध रक्त. आता उजव्या बाजूचे दोन कप्पे असतात आणि डाव्या बाजूचे दोन कप्पे असतात, दोन्ही गोष्टी बरोबर पद्धतशीर लक्षात ठेवा.
पाहिजा दोन गोष्टी दिसून राहिल्या तुम्हाला, नक्की दिसत आहेत मित्रो, दिख रहा है कि तुम्हारे को? हाँ पाहिजा, लक्ष ठेवता बरोबर हा. वरची बाजू, खालची बाजू, या साईडची, उजव्या साईडची, डाव्या साईडची, वरची बाजू, खालची बाजू, यांना वेगवेगळे नाव आहेत. पेपर मध्ये सरळ सरळ विचारलं जातात नाव, लक्षात ठेवा. जी काही उजव्या भागातली वरची साईड आहे त्याला म्हणतात अलिंद. काय म्हणतात? आणि दुसरं नाव आहे कर्णिका. काय आहे? कर्णिका. अलिंद आणि कर्णिका, उजवी अलिंद आणि कर्णिका. डावी अलिंद आणि कर्णिका. यांना नाव आहे निलय. काय आहे? निलय. किंवा यांनाच म्हणतात जवनिका. काय म्हणतात? जवनिका. निलय किंवा हे डाव्या साईड की उजव्या साईड? उजव्या. या साईडला डाव्या घ्या, तेच नाव. निलय आणि जवनिका. निलय किंवा जवनिका. पाहिजे आता पद्धतशीर आहे. हे माणसाचं जे काही हृदय आहे, हे हृदय काय करते? काय काम? काम कोणतं करते? रक्त पुरवठा करणे शरीराला. बर. सायंटिफिकली मानवी शरीरातील सर्वात व्यस्त घटक जर कुठला असेल तर तो असते हृदय. सर्वात व्यस्त घटक. व्यस्त म्हणजे आप जिस नंबर से संपर्क करना चाहते हैं वो अभी फिलहाल व्यस्त है. म्हणजे कामातच गुंतलेला असते नेहमी, त्याला कामच नाही. आणि तुमच्या जे गोष्टी आहेत रिकाम्या, त्याचं काम त्याला सुचून नाही राहिलं, तुम्ही त्याला रिकाम्या गोष्टी करून राहिले. असं काहीच नाही बरं. तुमच्या डोक्यात ज्या संकल्पना फिट झालेल्या आहे हृदयाशी संबंधित. हृदय, there is nothing without blood, there is no space for anybody. हृदयात जागा, थोडीशी जागा द्या म्हणजे हृदयात तुमच्या. कुठं आहे बाबा? कुठून द्यावं तुम्ही जागा? जागा तरी आहे काय? जागा असती तर असते. कुठं आहे? कुठं जागा? तुमच्या मनात हृदयात लोक राहतातच कसे मला समजत. याच्यात जागाच कुठे आहे? हाय का जागा? याच्यात दिसून राहिली का तुम्हाला? एवढं सगळं हे सर्व एवढं गुंतलेलं आहे, जागा दिसून राहिली का कुठेतरी? नाही दिसत. आता हे जे पोकळ्या दिसून राहिले याच्यातही नाही ना जागा. त्याच्यात रक्त येते ना, थांबा ना. त्याच्यात काय आहे? रक्त आहे. ठीक आहे. पाय आता पाहिजे हे फुफ्फुस आहे. आपण नाकाद्वारे इथून श्वास घेऊन राहिलो, आपला श्वासोच्छ्वास चालू आहे. इथून आपण श्वास घेतल्यानंतर येते ग्रसनीमध्ये जवळपास येते. आता पहिल्यांदा जेव्हा आपण श्वास घेतो तर नाकामध्ये श्लेष्मल पाहिजे रे. हो मित्रो, शुद्ध भाषेत श्लेष्मल होय. आणि आपल्या भाषेत, आपल्या भाषेत गौरीला माहित आहे का? हासूर आहे की नाही? आपल्या भाषेत शेंबूळ बरोबर आहे की नाही? येथे असते श्लेष्मल नावाचा घटक, चिकट घटक असते श्लेष्मल नावाचा. तो श्लेष्मल घटक असते नाकात. ओके. त्याचं काम काय आहे? म्हणजे खराब नाही रे बा. पाहिजे तुम्हाला ज्या गोष्टीची कीव येते, ज्या गोष्ट खराब वाटते ती मुळात खराबच नाहीये. ते नसलं तर वांदे आहेत तुमचे. ते जर नसेल तर मग तुमचे वांदे आहेत. कारण मग फुफ्फुसात वेगवेगळे घटक चालले जातील आणि मग विदाऊट बिड्या प्यायचं, विदाऊट सिगरेटा वळायचे फुफ्फुस खराब होऊन जातील तुमचे. म्हणजे तुम्हाला खराब होणे, फुफ्फुस मरते माणूस. बरोबर आहे की नाही?
ते श्लेष्मल जर नसतं नाकात आपल्या, तर मग कचरा, काडी, धूळ, कीटक सगळे आपल्या शरीरात गेले. पण हे श्लेष्मल काय करते, तर आपल्या शरीरातून येणारी, आपल्या बाहेरून, आपल्या वातावरणातून, आपल्या ऍटमॉस्फिअर मधून येणारी हवा जी आहे ती इथे गाळते, म्हणजे गाळणीचं काम करते. त्यातले काही कीटक असेल, धूळ असेल, कण असतील काही धुळीचे, ते वेगवेगळ्या सर्व गोष्टी इथे श्लेष्मलला चिटकतात. वाईट नाही, येथून हवा शुद्ध होते. हे येथे हवा शुद्ध होते त्या श्लेष्मल. धन्यवाद म्हणता कधीतरी झोपी उभीत हात जोडून, तुझ्यामुळे आम्ही जिवंत आहोत आतापर्यंत. हो, मानवी शरीरातली कुठलीच गोष्ट व्यर्थ नाही, सर्व गोष्टी कामाच्या. बरोबर आहे की नाही? लक्षात. मग येथून हवा शुद्ध होते. इथले जे काही हवेमधले जे काही कीटक असतील, हवेमधले धुळीचे कण असतील, समथिंग जेवढे काही गोष्टी असतील त्या सर्व गोष्टी इथे अटकतात. येथून हवा शुद्ध होऊन येते. आपण आता नाकातूनच थोडी हवा घेतो, तोंडातून हवा घेतो. काही लोक तर तोंडाने झोपते ते रात्री, मरतेच जशी काय, त्याची इफेक्ट नाही ना माहीत. बरोबर आहे की नाही? जसा इथे श्लेष्मल आहे तसं तोंडात काहीच नाही ना. तोंडात असा कुठलाच घटक नाही. तोंडातून जर आपण श्वास घेत असू तर येथे कुठल्याच प्रकारची हवा शुद्ध होणार नाही, सरळ येणार. म्हणून तोंडातून हवा घेणं आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. म्हणून नेहमी तोंड बंद केलं पाहिजे. तोंडातून एखादा कीटक गेला रे शरीरात की झालं, मग झालं. म्हणजे एका टायमाला आपण आता कोरोनाचं मास्क तोंडावर, नाकावर नाही लावलं चालेल, पण कुठे लावलं पाहिजे? तोंडावर लावलंच पाहिजे. त्याच्यापासून आपलं संरक्षण होऊ शकते. कारण हा एकमेव रस्ता आहे सरळ जाण्यासाठी. कुठलाच अडथळा नाही होता, डायरेक्ट फुफ्फुसात. लक्षात ठेवा. मग येथून कंठापर्यंत येथे थोड्याफार प्रमाणात येथे थोडीशी अशी एक झडपी असते, दरवाजा असते. जर या दरवाजाला वाटलं की अंदर जाऊ द्यावं तर मग तो अंदर जाऊ देते. येथे कंठापाशी आल्यानंतर येथे दरवाजा असते. येथून मग दरवाजा खुलते, मग आतमध्ये येथे प्रवेश करते. येथून पुढे श्वसनिका काय असते? श्वसनिका असतात. येथून पुढे सर्वच्या सर्व श्वसनिका असतात असे गुंतलेल्या, आणि श्वसनिकेच्या माध्यमातून येथपर्यंत हवा येते. हवा येते पाहिजे, बरोबर. हवा आल्यानंतर दोन्ही फुफ्फुसात प्रवेश करते. आता हे इथे आल्यानंतर श्वसनिका, श्वसनलिका, श्वसिका, तीनही नाव आहेत, लक्षात ठेवलं. येथे आल्यानंतर ते पसरतात, पूर्ण फुफ्फुसात पसरतात. ओके, पसरले. यांच्या टोकावर अशा गोल गोल अशा प्रकारचे पृष्ठभाग तयार झालेले असतात. काय तयार झालेले असतात? हो, पृष्ठभाग काय तयार झालेले असतात? पुष्पासारखे पृष्ठभाग तयार झाले असते, पुष्प, फुलं. लक्षात ठेव. आणि यांना म्हटलं जाते श्वसन कोश. काय म्हटलं जाते? श्वसन कोश काय म्हटलं जाते? हा, येथे घडते सगळीची सर्व प्रक्रिया. आता या साईडला आले, अशा प्रकारच्या प्रत्येक ठिकाणी काय असेल? श्वसन कोश. या मानवी शरीरातल्या फुफ्फुसातले जर श्वसन कोश आपण बाहेर काढले, बाहेर द्यायला जर आतरलं तर 80 चौरस मीटर पर्यंत जवळपास त्यांचं आतरण होऊ शकतं. किती मीटर पर्यंत? 80 चौरस. स्क्वेअर मीटर नाही, फक्त चौरस मीटर पर्यंत त्यांचं काय होऊ शकते? आतरण करू शकतो आपण. एवढे हे श्वसन कोशाचं पृष्ठभाग असते. म्हणजे अशा प्रकारचे श्वसन कोश असतात. आता हे श्वसन कोश जे आहेत, हे याच्यामधले जे काही रक्तवाहिन्या, फुफ्फुसात रक्तवाहिन्या पण आहेत. फुफ्फुसाचं जे बाहेरील आवरण आहे त्याच्यावर पूर्णपणे रक्तवाहिन्या, आणि हे श्वसन कोश जे आहेत हे रक्तवाहिन्याशी चिटकलेले आहेत. जसं आपण चेतापेशीचं टोक पाहिलं त्यांनी स्नायू पेशीशी जुळलेलं असते, असं चिटकलेलं असते, आणि तिथून तो मेसेज स्नायू पेशीत जाते. तशाच हे जे श्वसन कोश आहेत हे पूर्णपणे रक्तनलिकांना जुळलेले असतात. रक्तनलिकांमध्ये असते रक्त. रक्तनलिकांमध्ये काय असते? पण रक्त असते अशुद्ध, ऑक्सिजन विरहित. मग इथून घेतलेली हवा कायसाठी घेऊन आलो आपण?
ऑक्सिजन साठीच घेऊन आलो. हे हवा जी आली फुफ्फुसात हे आपल्यापाशी ऑक्सिजन घेऊन आली. आता ते चिटकलेली आहे रक्तनलिकांना. आता रक्तनलिका ते पूर्णची पूर्ण त्याच्यातलं ऑक्सिजन ओढून घेतील रक्तात. काय करतील? रक्तात ऑक्सिजन ओढून घेतील. लक्षात ठेव. म्हणजे जवळपास आपण एक वेळेस श्वास घेतो तर त्या श्वास घेण्याचे पूर्ण 100% जर विचार केला तर त्याच्यामध्ये 16% ऑक्सिजन असते. किती पर्सेंट असते? 60%. आपल्या एका श्वासात किंवा मग आपण पूर्ण श्वासोच्छ्वासाचा जरी विचार केला तर आपण जेवढ्या वेळ श्वास घेत असू त्या प्रत्येक गोष्टीत 16% ऑक्सिजन असते. बाकी 84% दुसरेच घटक असते. 84% दुसरेच घटक असते. बरोबर आहे. आता जशा प्रकारे रक्तनलिका आहेत, आता ऑक्सिजन विरहित रक्त म्हणजे कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त. बरोबर नाही? अशुद्ध रक्त म्हणजे ऑक्सिजन विरहित रक्त की ज्याच्यात ऑक्सिजन नाही आहे. आणि ऑक्सिजन विरहित रक्त म्हणजेच कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त. आपण काय सोडतो बाहेर? बरोबर आहे की? मग ते कुठून येते बा? त्याच्यासाठी काय वेगळ्या नळ्या आहेत का लावलेल्या आपल्या शरीरात? पैप दिसू राहिले पुढे? नाही ना. ते याच माध्यमातून. मग हे जे पेशी आलेले असतात, रक्तवाहिनी आलेले असते, अशुद्ध असते. मग याच्यातले जे काही श्वासकोश असतात, श्वसन असतात, ते त्याच्यातलं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि परत आपण जेव्हा दम सोडतोय, उच्च श्वास घेतो, तेव्हा ते कार्बन डायऑक्साईड सहित बाहेर पडतात. कार्बन डायऑक्साईड सहित काय ते बाहेर. आता हे श्वसनकोश इथे आपल्या रक्तपेशींना चिटकलेले आहे. येथून मग काय होणार आहे? आता येथून त्या रक्तपेशी इकडे मार्गक्रमण करणार आहे. काय झाले? इकडे मार्गक्रमण करणार आहेत. याच्यात मार्गक्रमण करणार. शुद्ध रक्त इथे येणार आहे. रक्तवाहिन्या येथून ऑक्सिजन घेतलं, रक्तवाहिन्या येथे आल्या, फुफ्फुसापासून येथे आल्या आणि येथून रक्त कुठे पोहोचला? आता इट्स कॉल्ड कोणचे अलिंद? डाव्या अलिंदात फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त येते डाव्या अलिंदात. ओके. हे रक्त इथे आता आलं. आता अशा प्रकारची इथे असते दरवाजा, झडप. काय असते? झडप असते डाव्या अलिंदाकडून डाव्या निलयाकडे येण्यासाठी. कुठे येण्यासाठी? डाव्या निलयाकडे येण्यासाठी. आता येथे हे शुद्ध रक्त मार्गक्रमण करेल. येथे आलं 60. ओके. आता झालेलं शुद्ध रक्त शरीरात जाईल या मार्गे. पाहिजे रे भाऊ, काय म्हणत आहोत मी तुम्हाला? पद्धतशीर पाहिजे, समजून घे ना. डाव्या अलिंदामध्ये फुफ्फुसाकडून रक्त शुद्ध होऊन येते. ते मग डाव्या निलयामध्ये जाते, जवनिकेमध्ये. येथून जवनिकेच्या माध्यमातून ते रक्त परत शरीरात सोडलं जाते. कुठे सोडलं जाते? शरीरात सोडलं जाते. आता शरीरात गेलं, पूर्ण भागात पोहोचलं की नाही? पूर्ण भागात रक्त पोहोचलं. आता काय होणार आहे? शरीराला जेवढी आवश्यकता आहे, शरीराच्या अवयवांना जेवढी आवश्यकता आहे रक्ताची नसतेच आवश्यकता कधी शरीराला. कशाची आवश्यकता असते? ऑक्सिजनची आवश्यकता असते. आणि रक्तात ऑक्सिजन असते. रक्तात काय असते? ऑक्सिजन असते. शरीरातील अवयवांना आवश्यक असलेलं त्या शुद्ध रक्तातला ऑक्सिजन शरीरातले अवयव ओढून घेतात. त्यापासून ते ऊर्जा निर्माण करतात. म्हणून आपण चालू शकतो, बोलू शकतो, कार्य करू शकतो. राईट. ओके. आता शरीरातील अवयवांनी त्याच्यातलं ऑक्सिजन परत ओढून घेतलं. आता ते परत अशुद्ध रक्त झालं, ऑक्सिजन विरहित रक्त झालं. आता शरीराकडून परत येईल अशुद्ध रक्त. शरीराकडून परत येत आहे. अशुद्ध रक्त शरीराकडून कुठे येत आहे? उजवे अलिंद. कुठे येत आहे? उजवे अलिंद. आणि या उजव्या अलिंदाने बरोबर अशा प्रकारची एक झडप असते उजव्या अलिंदामध्ये. आणि उजव्या निलयामध्ये काय असते? झडप असते. आता इथलं रक्त इथे कुठे येते? उजव्या निलयामध्ये. उजव्या निलयामधून हे रक्त असं मार्गक्रमण करते आणि हे रक्त येते
फुफ्फुसात. कुठे येते? परत येते. विश्वकोश, श्वासकोश असतात, ते हवा घेऊन येतात, परत ते रक्त ऑक्सिजन शोषून घेते, परत ते रक्त या मार्गे जाते, इकडून जाते, इकडून येते, प्रवेश करते, येथून आतमध्ये येते, येथून येथून परत शरीरात जाते, अशुद्ध होते, परत हृदयात येते, हृदयातून परत अलिंदात येते, अलिंदातून परत निलयामध्ये जाते, निलयातून परत श्वासोच्छ्वास इकडे फुफ्फुसात जाते. हे क्रिया प्रत्येक क्षणाला आपल्या शरीरात चालू आहे. प्रत्येक क्षणाला आपल्या शरीरात चालू आहे ही क्रिया. मग हृदयापासून डोक्यापर्यंत जात असेल रक्त, आणि हृदयापासूनच पायाच्या नखापर्यंत पण रक्त जात असेल. हे क्रिया होय रक्त विसर्गाची आणि श्वासोच्छ्वासाची. दोन्ही क्रिया एकमेकाशी निगडीत आहेत. तुमच्या ज्या काही क्रिया आहेत, तुमचे जे काही विचार आहेत, ते याच्याशी कुठंच निगडीत नाही, दूर दूरपर्यंत निगडीत नाही आहे. म्हणजे तशा प्रकारची संकल्पनाच नाहीये. ते माणसाच्या कोणाच्या तरी फायद्यासाठी निर्माण केलेली संकल्पना आहे. ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. बरोबर आहे की नाही? काही रिकाम्या लोकांनी तुमच्या मागे त्या संकल्पना लावून दिल्यात आणि तेच आपण फॉलो करत आहोत. आणि प्रत्येकच जण जीवनात आल्यानंतर प्रत्येक जण ते संकल्पना फॉलो करतेच. जीवनावश्यक घटक होऊन गेले ती गोष्ट. बरोबर आहे की नाही? पण येथे तर असं काही दिसूच नाही राहिलं सायंटिफिकली अशा प्रकारची कुठलीच संकल्पना नाहीये. हे सगळ्यात व्यस्त घटक आहे ना जो. सगळ्यात व्यस्त घटक म्हणजे दिवसभरात कितीतरी लिटर रक्त येणे जाणे चालूच राहते. बरोबर आहे की नाही? याने जर त्या प्रेमाकडे लक्ष दिलं तर याचे कामं थांबून जातील ना. आणि याचे कामं थांबले तुम्ही मरसाल ना बाबा, रक्तच भेटत नाही ना, शुद्ध रक्तच भेटणार नाही. याने जर तुमच्या रिकाम्या गोष्टीकडे लक्ष ठेवलं, याचं काम कोण करीन? याचं जर काम यानं केलं नाही की तुम्ही मेले रे, तुम्ही मेले. बरोबर आहे की नाही? मरता डायरेक्ट. बरोबर आहे की नाही? मग पहिले या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं, मग त्या गोष्टीकडे लक्ष. बरोबर आहे की नाही? सो या गोष्टीकडे लक्ष असेल तर आपण जिवंत राहू. हा देत नाही लक्ष. बरोबर आहे की नाही? आणि अशा दोन अजून काही संकल्पना असते, चांगलं मन, वाईट मन, अशा काही संकल्पना आहेतच नाही शरीरात. कुठं आहेत काय? नाही. हृदयाकडून फुफ्फुस लक्षातच ठेवायचं. बरोबर. येथून आपण श्वास घेतो, ऑक्सिजन युक्त श्वास घेतो, आतमध्ये घेतो, त्याला म्हणतात श्वास. आणि जेव्हा सोडतो त्याला म्हणतात उच्च श्वास. काय म्हणतात? उच्च श्वास. उच्च श्वास जेव्हा सोडतो तो गरम असते. गरम करून पाहायचं, प्रॅक्टिकल करून पाहायचं, तोंडाने किंवा नाकाने करून पाहायचं ना, हात लावायचा. गरम असते. गरम काऊन असते गरम? there has lots of कार्बन डायऑक्साईड, CO2 काय असते. आणि CO2 हा गरम घटक आहे मित्रो. वायू जो आहे CO2 हा कसा आहे? गरम आहे. आणि ऑक्सिजन जेव्हा घेतो आपण तर ऑक्सिजन थंड असते रे बाबा. आता मला प्रॅक्टिकल कसं करायचं? थंड असते ऑक्सिजन. कसं शोधल्या जाईल थंड असते काय? कसं शोधता थंड असते का ऑक्सिजन? गॅस पाहायचा, गॅस घरचा सिलेंडर, ते थंड लागते का पाहायचं, सोडून पाहायचं का, काढून टाका पाईप डायरेक्ट लावून द्यायची गाडी अंगाडकीची. असं काही करसान काय? नाही, थोडंसं पाहायचं ना हवा काढून. थंड असते ना थंड. आता मग सांगते काय ऑक्सिजन नाही, ऑक्सिजन नव्हे, पण तशा प्रकारचा घटक आहे. ते जे वायू आहे ते थंड असतात. तशा प्रकारचे वायू जे आहे ते थंड असतात. म्हणून आपण थंड राहतो, कारण आपलं रक्त गरम असते. गरम रक्ताचे लोक आपण. बरोबर आहे की नाही? आपण कोणत्या रक्ताचे प्राणी आहोत? गरम रक्ताचे प्राणी आहोत. बरोबर आहे की नाही? पूर्ण सजीव सृष्टीमध्ये दोनच प्राणी असे आहे की ज्यांच्या हृदयाला 4 कप्पे असतात. किती कप्पे? एक मानव प्राणी आणि एक आहे मगर. एक काय? हो, या दोघांलेच फक्त 4 कप्पे असतात. या आलेला आहे पेपरमध्ये जोड्या जुळवामध्ये पेपरला प्रश्न आलेला आहे. माशाला किती कप्पे असतात? मासे 2 कप्पे असतात माशांना. तेथे रक्त एकच वेळेस मार्गक्रमण करते. आपल्या इथे रक्त 2 वेळेस मार्गक्रमण करते. माणसाच्या हृदयात रक्त किती वेळेस मार्गक्रमण करते? बेसिक कन्सेप्ट 2 वेळेस मार्गक्रमण करते. ज्यांच्या हृदयाला 2च कप्पे आहेत त्यांच्या हृदय एकच वेळेस मार्गक्रमण केलं जाते. त्यांच्या हृदयात एकाच वेळेस रक्ताचं मार्गक्रमण केलं जाते. आणि ज्यांच्या हृदयात निलय आणि अलिंद असे 2 कप्पे नाही आहेत, ज्यांच्या शरीरात 2 कप्पेच नाही आहेत, त्यांच्या शरीरातलं शुद्ध आणि अशुद्ध दोन्ही रक्त मिक्स झालेले असतात. फॉर एक्झाम्पल सर्व सस्तन प्राणी. सस्तन प्राणी म्हणजे कोणते?
सस्तन प्राणी म्हणजे सस्तन. सस्तन स्तन म्हणजे समजते का तुम्हाला? सस्तन जे प्रजनन करू शकतात, बरोबर आहे की नाही? ज्यांचं स्वतःचं अंडाशय असते, जे बाळांना मुलांना जन्म देऊ शकतात, इट्स कॉल्ड सस्तन प्राणी. स्तन, आई बाळाला दूध पाजते ना, बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवतो. संकल्पना पद्धतशीर मी नाही न सांगता तुम्हाला समजल्या पाहिजे, त्या संकल्पना समजून घ्यायच्या पटकन. लक्षात येते? कारण हे व्हिडिओ महाराष्ट्रभर पाहिल्या जातात, सो ते समजले पाहिजे पद्धतशीर, तुम्ही समजून घ्या. सस्तन प्राणी, जेवढे सस्तन प्राणी असतात, आता आई नाही बरं, फक्त माणूस आणि मगर सोडून, मनुष्य आणि मगर, त्यांच्या शरीरात शुद्ध आणि अशुद्ध रक्त सगळे सगळे एकत्र आलेले, सर्व एकत्र. आणि त्याचा परिणाम काय होते? शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकत्र येण्याचा परिणाम काय होते? काय वाटते तुम्हाला? काय परिणाम आले पाहिजे शुद्ध अशुद्ध रक्त एकत्र येणे? काय व्हायला पाहिजे? एकत्र जर शुद्ध आणि अशुद्ध एकत्र राहत असेल, ते वेगवेगळं नसेल, तर मग काय परिणाम व्हायला पाहिजे हे विचारतो मी तुम्हाला. काहीच नाही, नथिंग, काहीच नाही व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? अरे काहीतरी व्हायला पाहिजे ना. शुद्ध आणि अशुद्ध रक्त म्हणजे ऑक्सिजन युक्त रक्त आणि कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त ना, बरोबर आहे की? मग काहीतरी व्हायला पाहिजे ना. हे जर दोन वायू एकत्र येत असतील, एक आहे थंड आणि एक आहे गरम, काहीतरी व्हायला पाहिजे. ते शुद्धीकरण अशी प्रक्रियाच नाही आहे त्यांच्या शरीरात. शुद्धीकरण केलं तरी शुद्ध आणि अशुद्ध एकत्रच होऊन राहिलं. दोनच कप्पे आहेत ना शरीरात, दोनच कप्पे आहेत. त्यांचं जीवनमान कमी असते मित्रो. त्या लोकांचं जीवनमान काय असते? जेव्हा आपण आपली जे काही अन्ननलिका शिकू, जेव्हा आपली काही पोषण संस्था शिकू शरीराची, तेव्हा आपल्या लक्षात येईल की मानवी शरीरातील काही अशा ग्रंथी आहेत ज्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल स्त्रवल्या जाते. बाहेरून आतमध्ये नाही घेऊ शकत आपण. हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजे ऍसिड असते रे भाऊ, जवळपास ऍसिड, ते आपण पिऊ नाही शकत. पेले का तुम्ही कधी? होऊ शकते, कदाचित होऊ शकते चमत्कार, 8वा अजिबात असू शकते तुमच्यापैकी कोणी, असं नाही ना? नाही ना, पिऊ शकत नाही. तो शरीरात असते, ऍसिड असते माणसाच्या शरीरात. माणसाच्या शरीरातलं जे जठर असते त्याच्यामधून स्त्रवल्या जात असते हायड्रोक्लोरिक आम्ल. आणि हायड्रोक्लोरिक आम्ल मानवी शरीरात अत्यंत महत्त्वाचं असते. जे जटिल पदार्थ असतात, जे पिष्टमय पदार्थ असतात, जे चरबीयुक्त पदार्थ असतात, त्याचं पचन व्हायचं असेल तर ते पाहिजेच पाहिजे माणसाला हायड्रोक्लोरिक आम्ल. आणि मग ते हायड्रोक्लोरिक आम्ल्यामुळे आपल्या शरीरातला कोणता भागाला विजाय पोचू नये, जळू नये, त्याच्यासाठी आणखी एक मग गोष्ट असते, बरोबर आहे की नाही? मग अशा प्रकारची शुद्ध आणि अशुद्ध क्रिया जर एखाद्या व्यक्तीमध्ये, सजीवामध्ये राहत असेल, व्यक्तीमध्ये तर नसते पण सजीवामध्ये जर राहत असेल, तर काय होणार आहे? त्या गोष्टीचा, कार्बन डायऑक्साईडचा, ऑक्सिजनचा वेगळा परिणाम त्याच्या शरीरावर होईल. म्हणून तो काही जास्त दिवस टिकू शकणार नाही. माणूसच का 50-60 वर्ष जगू शकतो? त्याचं कारण हे एक असू शकते, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. अगोदर माणूस जास्त का जगत होता? का जगत होता? कारण डाएट होतं तसं. डाएट म्हणजे उपाशी नव्हते राहत. डाएट म्हणजे पोषक आहार, पोषक घटक घेत होते, बरोबर आहे की नाही? सो त्यांच्याकडे ऑक्सिजनचा साठा भरपूर होता. त्यावेळेस प्रदूषण कमी होतं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं. देन म्हणून ते जास्तीत जास्त प्रमाणात त्यांना ऑक्सिजन भेटत होतं, शरीराला पुरेपूर प्रमाणात ऑक्सिजन भेटत होतं आणि ते जास्त प्रमाणात जगू शकत होते. सिंपलची गोष्ट आहे. त्यांना ऑक्सिजन कमी भेटेल, कमी जगणार आहे. कारण जेवढं कमी ऑक्सिजन भेटेल तेवढे तुमचे घटक जे आहेत, अवयव जे आहेत, ते कमी कार्य करणार आहेत. त्यांना ऊर्जा कमी भेटणार आहे आणि ते कमी कार्य करणार आहे म्हणजे मग काही दिवसांनी ते निकामी होणार आहेत. एखादी मशीन बंद करून ठेवली तर ती जाम होते ना, तसंच तुमच्या शरीराचं आहे. ते कार्यच नशील करत, त्याला ऊर्जाच भेटत नसेल तर ते निकामी होणार, बरोबर? अशा प्रकारे आपली रेस्पिरेशन सिस्टीम चालते. रेस्पिरेशन सिस्टीम. आता इथे आपण पाहिलंय हे हृदय आणि हे श्वासोच्छ्वासाचं जे काही फुफ्फुस आहे आपलं, हे आहे, याच्या दरम्यान इथे आपलं काय असते? हृदय असते. थोडंसं असं डाव्या साईडला सरकलेलं असते, पूर्णपणे डाव्या साईडला नसते, तर थोडंसं डाव्या साईडला सरकलेलं असते. लक्षात ठेवा. पाहिजे समजून काय म्हणतो मी तुम्हाला?
लक्षात. आता पाहिजे बरोबर हा. आता हे पाहिलं आपण की इथून जे आहे, इथून शरीराकडे शुद्ध रक्त पुरवठा केला जाते. इथून काय केला जाते? शुद्ध रक्त पुरवठा केला जाते. आता सामान्यतः माणसाच्या शरीरात शुद्ध रक्ताचा पुरवठा करण्याचं काम असते धमन्यांचं. धमनी वाहिन्या आहेत, सेल्स आहेत, इट्स कॉल धमनी. शुद्ध रक्ताचा पुरवठा करण्याचं काम कोणाचं असते? धमनी. आणि अशुद्ध रक्त हृदयाकडे आणण्याचं काम कोणाचं असते? शिला की शिरा? शिरा. शिला नाही रे बा, शिरा. काय असते? शिरा असते. पाहिजे हे एक शिरा होय आणि हे एक शिरा होय, बरोबर. पण आता धमनी शिरा तर समजून राहिलं तुम्हाला. पण आता हृदयाकडून हे इकडे शुद्ध रक्त येऊ लागलं, बरोबर आहे की नाही? हृदयाकडून काय येऊ राहिलं? शुद्ध रक्त येऊ लागलं. आणि अशुद्ध रक्त कोणत्या मार्गे चाललं? अशुद्ध रक्त कोणत्या मार्गे चाललं? हृदयाकडे, फुफ्फुसाकडे. हे वळ हे दिसत आहे काय? फुफ्फुसाकडे. हे एक फुफ्फुसाने जुडलेलं आहे आणि हे एक फुफ्फुसाने जुडलेलं आहे, बरोबर आहे की नाही? दोन गोष्टी जुडलेल्या आहेत. हे अशुद्ध रक्त आणून राहिलं इकडे आणि इकडून हे शुद्ध रक्त घेऊन चाललं, बरोबर आहे. संकल्पना उलट्या. संकल्पना काय? उलट्या. यांना म्हणतात फुफ्फुस धमनी. पाहिजे रे बा, जरी मी तुम्हाला सांगितलंय की धमन्या या शुद्ध रक्ताचा पुरवठा करतात, तरी इथे उलट आहे. इथे अशुद्ध रक्त वाहून नेतात फुफ्फुस धमनी. एवढ्या लवकर समजणार नाही. ते बीएससीच्या लेकरांना समजत नाही. तुम्ही गाडी काळजी करू, बरोबर आहे की नाही? डोकं शांत ठेवायचं. व्हिडिओ अवेलेबल आहे, कधीही पाहू शकता घरी जाऊन. टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे? पाहिजे आता काय म्हणतो मी तुम्हाला. शुद्ध रक्ताचा पुरवठा शरीरात धमन्या करतात आणि अशुद्ध रक्ताचा पुरवठा शरीरात कोण करते? शिरा करतात. हे शिरा. शुद्ध अशुद्ध एवढ्या तरी संकल्पना लक्षात ठेवा. पण आता या हृदयाकडून रक्त फुफ्फुसाकडे आणलं जाते, ते दोन संकल्पना उलट्या होतात. दोन संकल्पना काय होतात? उलट्या. आता येथे अशुद्ध रक्त धमन्या इकडे घेऊन जातात फुफ्फुसाकडे आणि इकडून शुद्ध रक्त फुफ्फुस शिरा. फुफ्फुस शिरा शुद्ध रक्त घेऊन येतो. पाहिजे बरोबर. आपण तर पार शिरा या अशुद्ध रक्त पुरवठा करतात, पण इथे काय उरलं? इथे उलट आहे. फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त कोण वाहून नेते हृदयाकडे? फुफ्फुस शिरा. आणि हृदयाकडून अशुद्ध रक्त फुफ्फुसाकडे कोण आणते? फुफ्फुस धमन्या आणते. कोण आणतात? फुफ्फुस धमन्या, बरोबर आहे की नाही? आणि हे प्रक्रिया पूर्ण दिवसभर 24 तास सगळ्या वेळोवेळ चालू असते. रात्री चालू असते का हो? चालू असते नक्की. बर, रात्री आपण ऑक्सिजन घेतोय. बर, ऑक्सिजनचा सर्वात महत्वाचा घटक कोण? आपल्याला कोणापासून ऑक्सिजन भेटते? झाड ऑक्सिजन कुठे सोडते? कसं सोडते? जसं आपण श्वासोच्छ्वासाद्वारे सोडून राहिलो, तसं झाडे काही ना काही करत असेल ना. काय करते? इट्स कॉल फोटोसिंथेसिस. काय म्हणते? प्रकाश संश्लेषण. कोणती क्रिया असते? कुठे घडते? पर्णरंध्र. पानात असतात छिद्र, बारीक बारीक पर्णरंध्र. आणि वृक्षाला, झाडाला कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता असते, जे आपण सोडतो. आणि आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता असते, ते सोडतात. पण त्याचं कार्बन डायऑक्साईड घेण्याचा आणि ऑक्सिजन सोडण्याचा कालावधी जो आहे तो फक्त सूर्यप्रकाशातच घडू शकते, अंधारात घडत नाही. कारण प्रकाश संश्लेषण आहे. त्यांच्यावर उजेड पडेल तेव्हाच ते आपल्याला ऑक्सिजन देतील आणि तेव्हाच ते कार्बन डायऑक्साईड आत घेतील. मग रात्रीचा त्याच्यावर उजेडच नाही पडू राहिला तर ते क्रियाच कशी करणार आहे? मग क्रियाच नाही करू राहिले तर मग ऑक्सिजन सोडणार कसं आहे? आणि ऑक्सिजन सोडूच नाही राहिले तर तुम्ही कुठून घेणार आहे? तुमच्या मालकीच आहे का रे? माणसाच्या जीवनावर वृक्षांचा काय परिणाम होते सांगू राहिलो मी तुम्हाला. लाईट लावसाल का रातची झाडावर? लाईट लावून द्या, प्रकाश पडते झाडावर. मग आता प्रकाश संश्लेषण चालू. व्हेरी गुड. आपल्याला आता ऑक्सिजन भेटते. म्हणून रात्री झोपतो बे आपण बाबा. संकल्पना समजून घ्या. कोण सांगत का रात्री झोपलं पाहिजे? कोणता देव आहे? रात्रीच झोपलं पाहिजे असं कोण सांगितलं?
वेदात लिहिलेलं आहे, ग्रंथांमध्ये, धार्मिक ग्रंथ, संविधानात, की दिवसानं झोपणाऱ्यावर कारवाई, रात्रीच झोपलं पाहिजे, असं काही रामायण महाभारत कुठं आहे काय? मग कोण ठरवलं रात्री झोपायचं? हो, हे असं ठरलं ना बा की रात्री तुले काम नसते, शरीराला काम नसलं पाहिजे. कोणचं शरीराला काम असलं त्याला ऊर्जा लागेल, आणि ऊर्जा ऑक्सिजन पासून भेटेल. पण रात्री तुला ऑक्सिजन भेटत नाही, कारण झाडं झोपलेले असते, ते झोपलेले नसते, त्याची प्रकाश संश्लेषणाची क्रिया झालेली नसते. आहे की नाही? आपण म्हणतो की हात नेला रात्र झोपलेल्याच आहे की नाही? ते झोपले विकलेले नसते, त्यांच्यात काय असते? प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया चालू. सो त्यांच्यात प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया चालू नाही तर आपल्याला ऑक्सिजन घेण्याचा काही अधिकारच नाही. आपण का मालक आहोत त्यांचे? त्यांची इच्छा असेल तर देतील ते, त्यांची इच्छा नसेल नाही देतील. बरोबर आहे की नाही? तसेच तर आपण त्याने तर आपला बदला घ्यायला पाहिजे. आपण त्याला तोडून आलो, झाडाला काय केलं पाहिजे? देतच नाही रे, आता तुम्ही काय करता, करा, ऑक्सिजनच नाही देत, जा. मग झालं, मेले तुम्ही सगळे. माया तर काही नाही भाऊ, मी तर झाडाच्या बाजूला, माया संघात जमते चांगलं झाड आहे, मला तर भेटी स्पेशल द्या म्हणे, मी झाड असं घेऊन सोबत येणार, फक्त माझ्याच पुरतं ऑक्सिजन, त्याला झाका नाही घेऊन घेऊ असं. ऑक्सिजन बाहेर गेलंच नाही, मीच घेऊ शकतो माझ्या झाडाचा ऑक्सिजन. तेवढं तर करता आलं पाहिजे. कर्म आपल्याला, इट्स कॉल कर्म अकॉर्डिंग टू अवर स्क्रिप्चर्स, राईट? धार्मिक ग्रंथ असतील त्यानुसार कर्म तेवढं तर कर्म करता आलं पाहिजे की स्वतःपुरतं एक झाड लावायचं, म्हणजे ऑक्सिजनचे प्रॉब्लेम होणार नाहीत आपले. बरोबर आहे? म्हणून आपण रात्री झोपतो की आपल्या शरीराला कोणत्या प्रकारची ऊर्जा कमी लागेल बा, डोक्याला ऊर्जा कमी लागेल. ऊर्जा कमी लागेल म्हणजे ऑक्सिजन कमी असलं तर चालेल, म्हणून आपण रात्री झोपतो रे बा. अशी कुठली काही संकल्पना नाही, कोणी काही लिहून ठेवलं नाही रात्री झोपलं पाहिजे. बरोबर आहे की? आणि जे दिवसानं झोपते ते मग माहिती आहे तुम्हाला त्याचा काय परिणाम होतो. मग ते कारण ऑक्सिजन वाढते ना त्याच्या शरीरात, दिवसाने झोपणं रात नाही झोपणं, त्या ऑक्सिजनचा उपयोग कुठे उराला? मग आपल्या शरीरातल्या ऑक्सिजनचा पुरेपूर उपयोग उराला, आपण सोकले जाऊ का? ऊर्जा जास्त लागू राहील ना आपल्या शरीराला काम करायचं. रात्री 1-2 वाजेपर्यंत जागे हो, बरोबर नाही? ते योग्य नाही, जास्त जागे राहणं योग्य नाही, प्रमाणाच्या बाहेर जागे नाही राहायचं. बिकॉज रात्री आपल्याला ऑक्सिजनचं, वातावरणातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं असते रात्री. दिवसाने ऑक्सिजनचं प्रमाण असते, जेवढं पाहिजे तेवढं तरी असतं जवळपास. लक्षात येत आहे का काय म्हणतो मी तुम्हाला? आणि जे लयच काम करतात, आपल्या दम करून येते काम केल्याने, दम येते का नाही, श्वास फुगून येते का नाही? वाय? ऑक्सिजन जास्त पाहिजे असते आपल्याला, काम ऊर्जा जास्त पाहिजे ना. आता एखादं काम करू राहिलं तर ऊर्जा जास्त पाहिजे, ऑक्सिजन शोषलं जाईल पूर्ण शरीरातलं. आता ऑक्सिजन कमी पडेल म्हणजे आता कार्बन डायऑक्साईड वाढला, कार्बन डायऑक्साईड गरम असते, मग तो शरीरात दाटल्यासारखं होते, म्हणून आपण जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला दम आल्यासारखं. हेच होईल सगळं काय, जादू थोडी होईल. माणूस कसा चालते, माणसाला सर्व कशा प्रकारे जडणघडण झालेली आहे हेच लक्षात येत आहे काय? आता हे सर्व करत असताना इकडे रक्त येते, शुद्ध होते, इकडे परत रक्त जाते, शुद्ध होऊन येते, परत शरीरात जाते, परत शरीरात अशुद्ध होते, अशुद्ध होणे म्हणजे ऑक्सिजन शोषून घेतले जाणे. बरोबर आहे की नाही? अशी ही प्रक्रिया पूर्ण रात्रंदिवस आपल्या शरीरात चालू असते. रात्रीच्या वेळेस थोडंसं त्याचा स्पीड कमी होईल, परंतु दिवसाला मोठ्या प्रमाणात स्पीड असते. आता मी तुम्हाला काल सांगितलं की येथे हृदय आहे आणि येथे डोकं आहे. मग डोक्याला जर रक्त पुरवठा करायचा असेल, ऑक्सिजनचा पुरवठा करायचा असेल, इकडे काय इथे का मशीन लावलेली आहे काय? कोणची? किर्लोस्करची पाण्याची, खाली लावा मशीन, टाकीत पाणी, असं काही. मग रक्त जाते कसं? कालच सांगितलं. काय सांगितलं? हेमोग्लोबिन असते. काय असते? हेमोग्लोबिन असते. दुसरा महत्वाचा प्रश्न पेपरला आलेला आहे की रक्ताला लाल रंग कशापासून प्राप्त होते? हेमोग्लोबिन पासूनच प्राप्त होते. रक्ताला रंग नसतो, रक्त रस असते, रस पांढरा रस असते, रस ज्याच्यात 90% पाण्याचंच प्रमाण असते, 10% विरघळलेले आपल्या शरीरातले पोषक घटक असतात. रक्त म्हणजे काय सांगू पाहिजे, बरोबर आहे की? 90% पाणी आपण पितो, ते म्हणून म्हटलं जाते की जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे.
90% रक्तात पाणी असते, 10% इतर घटक असतात. मग हे लाल लाल काय होय तर ते वय हेमोग्लोबिन. ते काय रे? वैशिष्ट्य आहे हेमोग्लोबिनचं की हेमोग्लोबिन ऑक्सिजन बरोबर लवकरात लवकर संयोग पाहू शकते. म्हणून हेमोग्लोबिनच ऑक्सिजन बरोबर काय होऊ शकते, ते संयोग पावल्या जाऊ शकते, एकत्र येऊ शकते, त्याच्यासोबत लवकर जुळून घेऊ शकते, त्याची लवकर मैत्री होऊ शकते. जास्त दिवस त्याच्या मागे हिंड्याचं काम पडत नाही हेमोग्लोबिनले ऑक्सिजनच्या. होकार दे होकार दे होकार दे, माग 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 हिंडे. समजलं? हो, तसं नाही, ते लगेच संयोग पावते, लगेच संयोग पाहते आणि नंतर मग ते हेमोग्लोबिन त्या ऑक्सिजनला घेते सोबत की चल बाबा माझ्यासोबत तू, मी फिरवतो तुले, टेन्शन घेऊ नको, तुझ्या खर्च पाणी मीच करतो, पुड्या पळ्या बिड्या जे काही करशील ते सर्व मी करतो, टेन्शन घ्यायचं नाही, जेवणा पिवणाचा कपड्या लत्त्याचा सगळा खर्च माया. ठीक आहे. मग येथून घेते ते हेमोग्लोबिन दिले ऑक्सिजनले आणि इकडे आणते दिले, फिरवत 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 येताना वेगवेगळ्या प्रकारचे काही शहर असतील काही दाखवते, इकडे आणते, येथपर्यंत आल्यानंतर त्या हेमोग्लोबिनचं काम संपलं. आता इथून दुसरे हेमोग्लोबिन काम करते, बरोबर आहे की नाही? मग इथून इकडे शरीराकडे नेलं जाते हेमोग्लोबिन. म्हणजे मानवी शरीरात जर हेमोग्लोबिन नसतं, काय झाले भाऊ, प्रश्न आले पेपरला, काय आलंय ते सांगतो, परीक्षा बिमू काय सगळं सगळं लक्षात ठेवता. जर मानवी शरीरात माणसाच्या रक्तात हेमोग्लोबिन नसतं तर हृदयापासून पायाच्या बोटापर्यंत रक्त जायला 3 वर्ष लागली असती. 3 years. येथून माणसाच्या बोटात रक्त जायला पायाच्या, डोक्याचं सोडा, वरचं तर सोडून द्या, खालीच 3 वर्ष लागले असते, वरते तर मग गिनतीच नाही. बरोबर नाही काय? चांगलं झालं असतं ना आपलं डोकं घुटण्यात असतं तर त्याला बिचारायला लवकर रक्त पुरवठा झाला असता. एखाद्याने म्हटलं की आपलं डोकं घुटण्यात आहे, बरं आपल्या वाई लागू नको, अबे लय चांगला आहे बाबा, तुझं डोकं जर घुटण्यात आहे तर मग तू जास्तीत जास्त उपयोग करायला पाहिजे डोक्याचा, हुशार असायला पाहिजे ना. बरोबर आहे की नाही? त्याचं जर येते असेल, गुडघ्यात जर डोकं असेल एखाद्याचं, त्याला हुशार असेल, कारण इथून लवकरात लवकर रक्त येतो, त्याला जास्त ऊर्जा भेटायला पाहिजे आपल्या डोक्यापेक्षा, तो हुशार असायला पाहिजे, जास्त त्याच्या मेंदूने जास्त काम केलं पाहिजे. पण असं नाही ना, दुर्दैव आहे त्याचं, आपलं नाही. बरोबर आहे की नाही? असं 3 वर्ष लागली असती मित्रो, 3 वर्ष. येथून येते पायाच्या बोटापर्यंत रक्त जायला किती वर्ष लागली असती? 3 वर्ष लागली असती. हेमोग्लोबिन नसतं शरीरात तर. बरोबर आहे? हेमोग्लोबिन, ओके. हेमोग्लोबिन हे तांबड्या रंगाचं असतं. कोणत्या रंगाचं असते? तांबड्या रंगाचं असते, लाल नसते, तांबड्या रंगाचं असते. त्याच्यात लाल असं प्रकारचा कुठला घटक नसते. तुम्हाला रक्त लालही वाटत असेल तरी ते तांबडंच आहे रे भाऊ. ओ, रक्त तांबडं आहे, लाल नाही, लाल नाही. लक्षात येतं काय म्हणतो मी तुम्हाला? लाल नाही. ठीक आहे, पाय जातो. आता हेमोग्लोबिन कुठे असते मग नेमकं? कारण आपण पाहिलं की इकडून इकडे रक्त नेणे, तिकडून इकडे रक्त आणणे, हे काम रक्तपेशी करतात. बरोबर आहे की नाही? कोण करते? रक्तपेशी. मग आता मानवी शरीरात रक्तपेशी आहेत काय? हो, आहेत. ब्लड सेल्स, बरोबर, ब्लड सेल्स. मानवी शरीरात 3 प्रकारच्या ब्लड सेल्स असतात. मानवी शरीरात किती प्रकारचे रक्तपेशी असतात? देर आर 3 types of blood cells in our human body, human structure, anatomy. RBC, WBC and then BP. BP म्हणजे होते ब्लड प्लेटलेट्स. तुमच्या कमी होत असते प्लेटलेट्स, पेशी कमी होतात आणि तेच होते. ओके. RBC म्हणजे होते लाल रक्तपेशी. WBC म्हणजे होते पांढऱ्या रक्तपेशी. व्हाईट ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स, ब्लड प्लेटलेट्स.
रक्तबिंबिका म्हणतात त्यांना. काय म्हणतात? रक्तबिंबिका. पाहायचं बरोबर हा. रक्तबिंबिका अत्यंत उपयुक्त घटक आहे मानवी शरीरातला. आता त्या पलीकडे जाऊ, आरबीसी. पहिले आपण आरबीसी पाहू. अशा प्रकारच्या पेशी असतात. अशा प्रकारच्या आरबीसी पेशी असतात. आरबीसी, आरबीसी ला केंद्रक नसते बाबूरे. आरबीसी ला केंद्रक नसते म्हणजे त्याचं विभाजनही विभाजन होत नाही. म्हणजे आरबीसी ची संख्या कमी जास्तही होत नाही मानवी शरीरात. कमी होऊ शकते, मरू शकतात, पण जास्त होत. आरबीसी आहे तेवढ्याच असतात. केंद्रकच नसते. प्रजनन कुठून होणार आहे? आणि पेशींचं प्रजनन हे केंद्रकापासून होते. विभाजन होऊन एका पेशीपासून दोन पेशी, त्या दोन पेशीपासून परत दोन पेशी, त्याच्यापासून परत दोन पेशी, असं विभाजन होत असते. इट्स कॉल्ड प्रजनन. मानवी शरीरात वेगळं. याने केंद्रकच नाही, याचं विभाजन होणार आहे काय? नाही होणार आहे. यांची निर्मिती होते अस्थिमज्जेत. कुठे होते बाबू? पेपर मध्ये प्रश्न आलेले आहेत. अस्थिमज्जेत निर्मिती होते. कुठे होते निर्मिती? यांचा रंग तांबडा असते. काय असते? आणि याच्यात असते हेमोग्लोबिन. कशात असते हेमोग्लोबिन? याच्यात असते. लाल रक्त पेशीमध्ये हेमोग्लोबिन असते. म्हणून लाल रक्त पेशींना ऑक्सिजन वाहक पेशी म्हणतात. काय म्हणतात? कारण ऑक्सिजन वाहण्यासाठी कोण मदत करते? हेमोग्लोबिनच मदत करते. हेमोग्लोबिन कशात असते? लाल रक्त पेशीत असते. रेड ब्लड सेल्स मध्ये असते. यांना केंद्रक नसते. याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकत. एक घन सेमी मध्ये पाहिजे काय म्हणता मी तुम्हाला, एक घन सेमी रक्तात 50 ते 55 लाख आरबीसी असतात. कोमात जसं नाही नक्की नाही जसं घेऊ ना, पद्धतशीर पुढे घेऊ ना, कंटिन्यू करू ना. आरबीसी एक घन सेमी मध्ये 50 ते 55 लाख. यांचा आकार असते चकती सारखा. चकती समजते का तुम्हाला? चकती समजते का? चकती हो. कशी असते? गोल असते. कशी असते? हो, चक्री सारखी. बिस्किट बरोबर आहे की नाही? कोणाला क्रीमचे आवडत असतील? क्रीमचे किरमे हो, क्रीमचे बिस्किट पाहिजे. असं तसा आकार असते या आरबीसीचा. तसा आकार असते. असा आकार असते आरबीसीचा. एका घनसेमी मध्ये रक्तात किती असते? 50 ते 55 लाख असते. किती असते? 50 ते 55 लाख असते. यांचा व्यास बाबू पेपरला आलेले सगळे प्रश्न आहेत. 7.2 सेमी की मायक्रॉन? पाहिजे एवढ्या बारीक असतील. सेमी मध्ये मोजता का बाबा? 50 ते 55 लाख मानवी शरीरातील एवढ्याच्या घटकात एक घनसेमी रक्तात अशी किती असती? मग जर आपण सेमी म्हटलं किती होईल ते? बसल्या तरी असते का शरीरात? मायक्रॉन, मायक्रोस्कोप असते की ज्यांना पाहिजे आपण. हो, ज्या गोष्टी अतिसूक्ष्म असतात त्यांना मायक्रॉन मध्ये मोजलं जाते. तर या आरबीसीचा व्यास असते 7.2 मायक्रॉन. किती असते? 7.2 मायक्रॉन असते याचा व्यास. 7.2 मायक्रॉन. यांचा जन्म पाहिला आपण अस्थिमज्जेत होते. निर्मिती अस्थिमज्जेत होते. आणि यांचा मृत्यू जो होते तो होते प्लीहेत. कुठे होते? प्लीहा. नंतर लिहून घ्यायचा हे घटक. जेवढे लिहून देतो असे बोर्डवर देतो, काळजी करू नका. ठीक आहे? पाहिजा रेड ब्लड सेल्स यांच्यामध्ये हेमोग्लोबिन असते. यांचा रंग थोडाफार तांबडा असते. तो हेमोग्लोबिन मुळे प्राप्त झाला असते. यांची निर्मिती अस्थिमज्जेत होते. यांचा व्यास जवळपास 7.2 सेमी नसते, मायक्रॉन असते. 7.2 मायक्रॉन असते. आणि एका घनसेमी मध्ये किती आढळतात? तर 50 ते 55 लाख आरबीसी आढळून येतात एका घनसेमी रक्तात. एका घनसेमी रक्तात. असं किती घनसेमी आहे ते पाहायला बरोबर.
रक्त शरीरात, ठीक आहे, त्यानुसार हिशोब करायचा आणि त्यांचा मृत्यू होते लिहेमध्ये, ठीक आहे. यांना काय म्हटलं जाते, तर यांना म्हटलं जाते ऑक्सिजन वाहक पेशी. काय म्हटलं जाते? ऑक्सिजन वाहक पेशी. आणि रंग कोणचा? लाल रंग, तांबडा रंग असते. ओके. आता दुसऱ्या रक्तपेशी असतात व्हाईट ब्लड सेल्स. कोणत्या असतात? व्हाईट ब्लड सेल्स असतात, WBC असतात. WBC ला रंगच नसते, पण याच्यात केंद्रक असते. यांच्यात काय असते? याच्याशी संबंधित एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक सजीवामध्ये आरबीसी मध्ये केंद्रक नसते. एक अपवाद आहे, उंट. कोणचा अपवाद आहे? ज्याच्या आरबीसी मध्ये केंद्रक असते. बाकी सर्व सजीव जे आहे त्यांच्या आरबीसी मध्ये कधीच केंद्रक नसते. पण उंट एकमेव असा प्राणी आहे की ज्याच्या आरबीसी मध्ये रेड ब्लड सेल्स मध्ये केंद्रक असते, म्हणजे तिथे विभाजन होऊ शकते. त्याच्या शरीरातील रेड ब्लड सेल्स वाढू शकतात. त्या कारणाने एवढ्या मोठ्या गरम भागात उंट राहू शकते रे बा. पाहिजा वाळवंटात राहू शकते उंट. त्याचं कारण हे होय, आरबीसी मोठ्या प्रमाणात असतात. ठीक आहे. पुढे आता WBC पांढऱ्या रंगाच्या, पांढऱ्या याला रंग नसते दुसरा कुठलाच, यांच्यामध्ये केंद्रक असते, म्हणजे यांचं विभाजन होऊ शकते. यांचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते. जे आपण म्हणतो प्लेटलेट्स कमी झाल्या, पेशी कमी झाल्या, तेच होईल. बरोबर आहे? पाहिजे. पण हे कमी नाही झालं पाहिजे शरीरातलं. हे कमी होता कामा नये. अत्यंत महत्वपूर्ण काम आहे WBCचं. WBCचं महत्वपूर्ण काम आहे शरीरात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करणे, इम्युनिटी पॉवर, ज्याची सध्या आपल्याला गरज आहे कोरोनाच्या काळात. ते काम कोणाचं आहे? म्हणून यांना संरक्षण करणाऱ्या पेशी सुद्धा म्हटलं जाते. रक्तपेशी, रक्षा पेशी सुद्धा म्हटलं जाते. पांढऱ्या इम्युनिटी पॉवर आपली जी आहे, रोग प्रतिकारक शक्ती जी आहे ते बाळगण्यासाठी. कारण शरीरामध्ये असंख्य अशा प्रकारचे बॅक्टेरिया रोज आपल्या शरीरात जात असतात, विषाणू जीवाणू जात असतात आणि त्यांना नियंत्रित करण्याचं काम या पेशी करत असतात. आणि ज्या वेळेस तुमच्या शरीरातील पेशी कमी होतात शरीरातील, तेव्हा ते बॅक्टेरिया आणखी आक्रमक होतात. ते आक्रमक होऊन तुमच्या अवयवावर क्रिया करतात. मग तुमचे अवयव काम करणं बंद करतात. मग तुमचं अंग गरम होते, मग ताप येते, झोपून राहावं लागतं. हेच होते का? जादू आहे काय? करणी गिरणी करू राहिले? बरोबर आहे की नाही? हेच होय. बरोबर. याला कुठले तरी घटक पाहिजे असेल, जे आपण खाल्ल्याने त्याचं प्रमाण वाढत असेल, आहे की नाही? त्याला घटक पाहिजे ग्लुकोज. काय पाहिजे? ग्लुकोज आणि ग्लायकोज मध्ये फरक आहे, शिकूच आपण पुढे. तर याला पाहिजे असते ग्लुकोज. कुठून भेटते तेही पाहू. म्हणून ते सलाईन लावले जाते आपल्याला ग्लुकोजच्या पाण्याचे. त्याच्यात इंजेक्शन काहीच्या काही देऊन देते भाऊ. हा पाहिजे. लक्षात येऊ राहिला का तुम्हाला? कोणावरच विश्वास नाही. समजत आहे काय म्हणतं? त्याच्यात कोणते इंजेक्शन देते ते पायच जा. आपल्याला थोडी माहिती आहे कोणते देऊ राहिले. सेल्स कमी झाल्या, प्लेटलेट्स कमी झाले शरीरातील की इंजेक्शनच लावतात, दुसरं काहीच करत नाही. सलाईनच लावतात. सलाईनच. त्या सलाईननं आपण 2-3 दिवसात बरे होतो. त्याचे 4-5 हजार रुपये, 80 रुपयाची भेटते शिशी आपल्याला, बॉटल डबकी एवढी. त्याच्यात पाणीच असते, पण ते ग्लुकोजचं पाणी असते. मग तेच करायचं, आपल्या बॉटलमध्ये ग्लुकोजचा डब्बा घेऊन यायचा, ग्लुकोन-डीचा, आणि टाकत राहायचं रोज चम्मच. म्हणजे पेशी कमी होणार नाही. सिंपलची गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही? फळं खात राहायचे, खजूर खात राहायचं. जे वाटत असेल ते खा ना तुम्ही, जे आवडते ते खा ना. फक्त पिझ्झा आवडत असेल ना तेच खात असाल तर मग मेले तुम्ही. मग आम्ही काय करावं? जे आवडते ते तर खास, पण तुमच्या शरीराला जे आवश्यक आहे ते खा. शरीराला जे आवश्यक आहे ते खाणे म्हणजे डाएटवर असणे होते. डाएटवर असणे म्हणजे उपाशी राहणे नाही होत. डाएटवर असणे म्हणजे शरीराला आवश्यक असणारे घटकच खाणे. बरोबर आहे की? WBC काय करते? रोग प्रतिकारक शक्ती तयार करते. यांची निर्मिती जी आहे ती होते अस्थिमज्जा, प्लीहा किंवा यकृतात. पाहिजा यकृतात होते काय? नाही. रसग्रंथी कुठं होते? यांची निर्मिती जी होते ती अस्थिमज्जा, 3 ठिकाणी होते. ओके. प्लीहा
आणि रसग्रंथी, शिकूच आपण पुढे ग्रंथी, या 3 ठिकाणी याची निर्मिती होऊ शकते आणि यांचा मृत्यू होते यकृतात. पुढे यकृतात WBC चा मृत्यू होते यकृत आणि WBC ची निर्मिती असते अस्थिमज्जा, प्लीहा आणि रसग्रंथीमध्ये होते. बरोबर पाहिजे. ठीक आहे. यांचा व्यास 10 मायक्रॉन असतो. किती असते? 10 मायक्रॉन. WBC चा जो व्यास असते तो किती असते? 10 मायक्रॉन. आणि प्रत्येक घनसेमीला, घनसेमी रक्त, एक घनसेमी रक्तात 8 ते 10 लाख, 10,000 की लाख, हजार फक्त, लाख नाही आहे ते. आता लाखाचा संबंधच नाही. हजारो, एक घनसेमी रक्ताला 8 ते 10,000 असतात. त्या 8 ते 10 प्रत्येक घनसेमी रक्तात 8 ते 10,000 फक्त म्हणून याला मोठं सांभाळून ठेवावं लागते. याच्यात केंद्रक असते, यांचे विभाजन होते. आणि रोग प्रतिकारक शक्ती, पेपरला आलेला प्रश्न, रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं कार्य कोणती पेशी करतात? पांढऱ्या पेशीच करतात, WBCच करतात. यांना असं श्वेत पेशी म्हणतात. 3 पैकी काही ऑप्शन मध्ये. यांना लोहित पेशी म्हणतात, यांना श्वेत पेशी, श्वेत म्हणजे पांढरं, श्वेत पेशी, लोहित पेशी. या दोघांचं कार्य पाहिजे. बरोबर. निर्मिती कुठे होते, कार्य काय आहे आणि एका घनसेमीला किती असते, त्यांचा व्यास किती असते, पद्धतशीर आपल्याला समजलं पाहिजे. शेवटचे आहे रक्तबिंबिका. रक्तबिंबिकेचं करायचं एकच काम असते, रक्त गोठवणे. कधी रे बा रक्त कधी गोठवणे? म्हणजे शरीरात रक्त गोठवायचं काम करते की रक्तबिंबिका. मग काय, एखादी जखम लागली, तुम्हाला जखम लागली, तुमच्या शरीरात जर रक्तबिंबिका नसती ना तर ते रक्त थांबतच नाही, व्हायला चालूच आहे. हवेचा आणि रक्तबिंबिकेतल्या घटकाचा जर संपर्क आला तर तेव्हा ते रक्तबिंबिका त्या रक्ताला गोठवतात, म्हणजे बाहेर रक्त येत नाही. मोठी बारीक सारीक रचना केलेली आहे शरीराची, एवढं सोपी थोडी आहे. बरोबर आहे की नाही? या रक्तबिंबिका रक्त गोठवतात. आपल्याला जर एखादी जखम लागली तर हवा जर लागते, हवाच लागते ना जखमेला. बरोबर आहे. जखमेला हवा लागली तर ते रक्तबिंबिका हवेच्या संपर्कात येतात, त्याच्यातले घटक हवेच्या संपर्कात येतात आणि ते घटक हवा मिक्स होते, तिथे मग रक्त गोठल्या जाते, ज्यामुळे आपलं रक्त वाहणं बंद होते. त्यासाठी रक्तबिंबिका अत्यंत महत्वाच्या आहेत. रक्तबिंबिका नसतात आपल्याला रोजच्या जखमा लागल्या असत्या आणि रोज आपण रक्त गमावलं असतं. बरोबर आहे की नाही? आणि थांबलंच नसतं, शिवास लागलं असतं जखमी. हो, रक्तच गोठलं असतं, चालूच संपेपर्यंत शरीरातलं चालूच. बरोबर आहे की नाही? पण ते काही मर्यादेपर्यंतच काम करते. जखमा मोठ्या मोठ्या करून ठेवसान तुम्ही, मारजान ब्लेडचे पत्ते मरा. बरोबर आहे की नाही? काय व्हिडिओ पाहत होते सोशल मीडियावर, काय कापतात हात लेकरं. वा वा वा, मस्त असतात की कापले, पण मस्त. एवढ्याने जर जखमा पाडसान तर ते काय काम करतील, काय म्हणते मर, तुला लय डोले घ्यायची सवय आहे. मग आता आम्ही काय करू, हे मग कार्य हात काढून घेतात मागे. आता तू मरच म्हणते, तू आता मरच, ह्या काम करत. म्हणून शरीरातले घटक तुमच्या आगाऊपणासमोर कधी कधी मग मागे हटतात. बरं, म्हणून आपला आगाऊपणा करायचा नाही. ते तुमच्यासाठी काम करून राहिले की सगळे तुम्ही त्याच्यासोबत आगाऊपणा केला की मग ते मागं वाटते. आता म्हणते तू मर, तू इच्छाच पूर्ण कर एक वेळेस. बरोबर आहे की नाही? रक्तबिंबिका अत्यंत महत्वाच्या असतात. याचा व्यास किती असावा? प्लेटलेट्स आहेत, खूप बारीक असतात, मायक्रॉनच्या पेक्षाही बारीक असतात. त्याचा काही व्यास लक्षात ठेवायचा नाही. पण एका घनसेमीला जवळपास 3 ते 5 लाख असतात. किती असतात एका घनसेमीला? महत्वाचं पाहिजे. बरोबर काय म्हणतो, लक्षात येत आहे का तुमच्या?
लक्षात येत आहे? पद्धतशीर नक्की लक्षात येत आहे. शुद्ध रक्त अशुद्ध रक्तातला फरक लक्षात येऊ राहिला. RBC WBC आणि BP हे लक्षात येऊ राहिलं काय? ते बीपीच्या गोळ्या वेगळ्या, ब्लड प्रेशर ते वेगळं होय, हे वेगळं होय. BP दोन प्रकारचे, ते ब्लड प्रेशर वेगळं, ते शिकाच लागते आपल्याला, काळजी नको. याच्याशी संबंधित आहे सगळं. ब्लडचं प्रेशर कसं वाढते बाबा समजून घेऊ ना, त्याची काळजी. ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं की ब्लड प्रेशर वाढलं तुमचं, साधी गोष्ट आहे. काही मोठे काही डॉक्टर जवळ जायची आवश्यकताच नाही, ऑक्सिजनचं प्रमाणच कमी झालं म्हणून ते आपल्याला मग व्हेंटिलेटर लावतात. ठीक आहे, व्हेंटिलेटर लावतात का नाही? काय आहे व्हेंटिलेटरमध्ये, जादू आहे काय? ऑक्सिजन. अबे मग बाबा तसे कामच काय करतात, झाडं लावा, शुद्ध ऑक्सिजन घ्या, त्या याच्यातलं ऑक्सिजन घ्यायचं काम पडणार नाही. बरोबर आहे की? ब्लड प्रेशर वाढणार नाही. ब्लड प्रेशर हा खूप जुना रोग नाही आहे, प्राचीन काळात तसं काही नव्हतंच. शुगर ब्लड प्रेशर अशा प्रकारचं काहीच नव्हतं, कारण तिथलं वातावरण तसं होतं. त्या वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण बरोबर पद्धतशीर जेवढं पाहिजे होतं तेवढं होतं, म्हणून जास्त काही रोग बिग नव्हते. हे एकमेव कारण आहे रोगाचं, वातावरणातील प्रदूषण, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण. पूर्ण शरीराला ऊर्जा आपलं ऑक्सिजन, आपण जे काही सेवन करतो घटक त्याच्यातल्या गोष्टी. कारण रक्तात मी काय सांगितलं तुम्हाला,